हॅलो गाइस, वेलकम बॅक टू बांडूज किचन, बंडू कुक्स. सो आज आपण बनवणार आहोत जॅकफ्रूट राईस पायसी. सो रेसिपीला सुरुवात करूया आपण. पहिला आपण जरा गॅस चालू करूया. आमचं नवीन लाईट आहे. कुकर ठेवून घेऊया. आपण त्यात तापवून घेतलेलं दूध आहे, फणसाचं पण चालेल. अर्धा लिटर दूध आहे. सो कुकर घेऊन सुका नाही पाहिजे, थोडं पाणी असं ना तेव्हाच दूध झालं. हे होतं अर्धा लिटर साधं दूध आपलं नॉर्मल. आणि हे 1 कप असं नारळाचं दूध आहे. हे मी थोडंसंच घालणार आहे, जवळपास 1 कप जास्त घातले नाही. सो आता आपण हे गरम होऊन देऊया. सो आता आपलं दूध तापलं आहे. सो इथे मी असे 3-4 चम्मच तांदूळ घेतले. ते धुवून व्यवस्थित भिजत घातलेले. अर्धा तास जास्त झाले आता त्या गोष्टीला. सो आता ते तांदूळ आपण या दुधामध्ये घालून घेऊया. आणि इथे मी फणस घेतले. फणस घरी आपले त्याला आठा वेगळा करून त्याचा पल्पासून मिक्सरला लावून घेतले. आपण हे पण एक जवळपास एक वाटी आहे. मी एवढा अर्धा वाटी जास्त घालणार आहे आता. सो इथे आपण जॅकफ्रूट पल्प आणि तांदूळ घालून घेतलेले आहेत आपल्या दुधामध्ये. ते असं नीट व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आणि मग आपण त्याला शिटी यायला घेऊ. आपण छान ढवळून घेतले. आता आपण याला 2 शिट्या काढून घेऊ. सो आता आपल्या शिट्या झाल्यात. शिटी काढून घ्यायची. यार आता जरा चांगला आवाज आहे. अशी घाई करू नका, मग अशी वाफ हातावर येते आणि आपले होते. एनिवेज व्यवस्थित शिजले. आता आपण याला मिक्स करूया. आता आपला गॅस व्यवस्थित परत चालू करताना मीडियमवर ठेवा. आता आपण यात गोळ टाकून घेऊया. चवीनुसार टाका तुमच्या. आय वुड से छोटी के अनुसार. मी आज तिला ड्रायफ्रूट्स पण टाकून घेतो. आपण व्यवस्थित सर्व मिक्स करून घेऊया. आपलं गोळ व्यवस्थित ढवळलं गेलं की आपण नंतर वेलची पूड पण टाकायची. आपलं गूळ वितळलं. आता आपण यात काय कार्डमम पावडर, आता मला आठवतच नाही त्यामुळे वेलची पूड, वेलची पूड टाकून घ्यायची. ऑनेस्ट कशी आहे? कशी आहे? एकदम 1 नंबर. हे 100 पैकी 100 मार्क्स.